गरमागरम मुंडी आळणी प्यायला तर इतकी टेस्टी वाटते ज्याची काय हदच नाही। तर मी आज करत आहे मुंडीची आळणी आणि मुंडीचा तिखट रस्सा। खूप मस्त असा चमचमीत रेसिपी आहे आणि कुकरमध्ये लवकरात लवकर शिजावी म्हणून मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवत आहे। एकदम सिंपल, नाहीतर तुम्ही पातेल्यात आळणी करू शकता आणि पातेल्यात जशी आपली प्रोसेस असते तसं करू शकता। 0 मिनिटातच रेसिपी सुरू करूया। तर इथे मी घेतलेली आहे मुंडी स्वच्छ धुवून। आता इथे मॅरिनेट करायला आपल्याला 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे। 1 तासभर तरी त्याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। तर तोपर्यंत आपण मुंडीला तर मॅरिनेट करून आपण ठेवलेलं आहे, त्याला झाकून ठेवून देऊया। आणि तोपर्यंत 3-4 कांदा मीडियम साईज आणि आलं लसण खोबऱ्याची पेस्ट करून आपण इथे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवूया। आणि जास्त तेल वापरायचं नाही, कारण आपण आळणीसाठी फोडणी टाकत आहोत हे। तर इथे मी मिऱ्या टाकलेला आहे, जिरा टाकलेला आहे, काही खडा मसाला घ्यायचा आहे, स्टार फूल, मोठी इलायची आणि हे सगळं टाकून आपल्याला थोडा तडका आपला हाय फ्लेमवर होता आणि मी शूटिंग करत होती म्हणून त्याचा कलर थोडा चेंज झाला। बाकी काही करपलेलं नाही आहे, टेन्शन नाही आहे। तर इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे, सगळं व्यवस्थित मस्त सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। आणि इथे जे आपण आलं लसूण खोबऱ्याची जे पेस्ट केली होती ती सुद्धा आपल्याला 1 ते 2 चमचे यात घालायचं आहे। खूपच टेस्टी असा आळणी रस्सा सूप बनतो। आळणी सूप जो म्हणतो आपण ते बनतो, मुंडी सूप, आणि खूप हेल्दी असते हे। तर बाळंतिणीसाठी इतका उपयोगी आहे हा सूप। तिला जर दूध येत नसेल तर दूध पण मस्त येतोय आणि बाळाचं पोटसुद्धा भरतोय, बाळसुद्धा गुटगुटीत होतो आणि जे बाळंतिणीला जे केसाची प्रॉब्लेम असते ते सुद्धा दूर होते याने। तर इथे मी अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी हळद टाकून देते आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण मॅरिनेट करताना पण पीसेसमध्ये मीठ आणि हळद टाकलेलं आहे। तर इथे व्यवस्थित आपल्याला सगळी मुंडी घालून घ्यायची आहे मस्तपैकी आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या फोडणीमध्ये खूप असा सुंदर आळणी सूप तयार होतो। एवढीच फोडणी करायची आपल्याला। इथे मी गरम पाणी केलेलं होतं कढईमध्ये। तर आपल्याला याला मस्तपैकी मिक्स करून आपल्याला 5 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे। कुकरचं झाकण पूर्ण न लावता असं वरून फक्त आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि 5 मिनटानंतर आणि आपल्याला उघडून बघायचं आहे। तर इथे लगेच पाणी सुटणार नाही, तर आणि परत मी हलवून इकडून तिकडून याला व्यवस्थित मिक्स करून आणि परत 10 मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचं। तर तुम्ही बघू शकताय 10 मिनटानंतर याचा जो टेक्स्चर, जो सुगंध पसरलेला आहे किचनमध्ये आणि याचा जो आपोआप जो मुंडीचा जो सूप तयार झाला इथे त्याचा खूप भारी टेस्ट येतो। तर आपल्याला यात आता गरम पाणी सोडायचं आहे। तुम्हाला जर ही प्रोसेस नको असेल तर तुम्ही पातेल्यात वर ताट ठेवून त्या ताटावर पाणी गरम करायचं, जो नेहमीची आपली प्रोसेस आहे ती करायची। तर इथे मी पाणी घालून घेते गरम पाणी आणि व्यवस्थित आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला याच्या द्यायच्या आहेत। तुमच्या कुकरच्यानुसार तुम्ही तसं करा। तोपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे, कढईमध्ये जिरा, कांदा मस्तपैकी आपल्याला फोडणी द्यायची आहे। ही फोडणी आपण तिखट रस्स्यासाठी करतोय। तर हा रस्सा पण खूप टेस्टी वाटतो आणि इथे मी शिट्ट्या पण होऊ देत आहे, बघू शकताय तुम्ही। तोपर्यंत आपला इथे फोडणी पण होते। तर आवाज थोडा बसलेला आहे म्हणून असा आवाज येत आहे। तर इथे मी आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकते, आपली जे पण आहे जेवढी वाचली आहे आता बाकीची ते सगळी यात आता आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला काही सुके मसाले पण घालायचे आहेत आता। तर 2 मिनटं आपल्याला परतून झाल्यावर आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही घालू शकता, तुम्हाला जेवढं झणझणीत तिखट पाहिजे असणार तेवढं। तर इथे मी 3 चमचे घातलेलं आहे। 1 चम्मच गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाल्याचा टेस्ट खूप भारी येतो मुंडीच्या रश्श्यात। तर हे आवर्जून घाला हा मसाला, कारण खूप मस्त टेस्ट येते। आणि आपला सर्दी पण झाली असेल तर हा सूप पिऊन तुम्ही सर्दी पण एकदम गायब करू शकता नाकातून। तर इथे बघू शकताय शिट्ट्या होत आहेत आपल्या। तर तोपर्यंत मसालासुद्धा इथे मी जो पॉटमध्ये थोडा मसाला चिटकलेला होता त्यात आपण थोडं पाणी घालून यात मी तो पाणी घातलेला आहे। तर तो शूट झाला नाही, आय एम सो सॉरी। तर इथे बघू शकताय तुम्ही 7च शिट्ट्यामध्ये आपली मुंडी पूर्णपणे शिजलेली आहे। आणि तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या घाला, नाहीतर मी 7 म्हणलं आणि तुमचा कुकर जर 3 ते 4 शिट्ट्यातच होत असणार तर ते पण खूप भारी होईल, पण आमचा कुकर 7 शिट्ट्या घेतोय। तर इथे
खूपच मस्त असा सूप तयार झालेला आहे। तुम्ही वरून कोथिंबीर पण घालू शकता। तर इथे सूप प्यायलाच पाहिजे गरम गरम, खूपच चांगलं असते बाळंतिणीसाठी। तिला चुरून द्या भाकरीमध्ये आणि पिऊ द्या रस्सा, बाळासाठी खूप चांगलं असते, मी वारंवार तुम्हाला सांगत आहे। तर बाकीचा जो आपण मुंडीचा जो आपण सूप काढलेला आहे तो सगळा यात आता तिखट रश्श्यामध्ये तो स्टॉक आपल्याला टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे कढईमध्ये पूर्ण होणार नाही, तर आपल्याला बाकी सगळं फोडणी टाकलेलं त्या कुकरमध्ये परत टाकून देते मी। याने काय होते, भांडे पण कमी निघणार आणि आपला मेहनत पण वाचणार। तर इथे व्यवस्थित रस्सा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढं होऊ शकते कुकरमध्ये। तर इथे मी पाणी तर घातलेलंच नाही अजिबात, कारण तो स्टॉकच तेवढा भरपूर झालेला आहे। तर इथे रस्सा पण उकळी मारलेला आहे। तर घ्या, आपला मुंडीचा झणझणीत रस्सा असा तयार झालेला आहे आणि खूप असं टेम्पटिंग दिसत आहे, माउथ मेल्टिंग झालेलं आहे आणि एकूण एक या मुंडीचं पीसेस जो आहे सगळं व्यवस्थित असं हाताने मऊसूत असं होत आहे, असं तुटत आहे लगेच, कारण खूप चांगलं शिजवलेलं आहे। आणि बघू शकताय तुम्ही तिखट रस्सा पण आपला तयार आहे, आळणी सूप पण तयार आहे। तर मला झालेली आहे सर्दी म्हणून मी सूप पिणार आहे आणि पप्पांना आवडते असा झणझणीत मस्तपैकी तर्रीवाला असा मुंडीचा रस्सा आवडते। तर पप्पांसाठी मुंडीचा तिखटवाला रस्सा, माझ्यासाठी आळणी। तर मला तर आता सर्दी माझी गायब करायची आहे। तुम्ही पण कधी करताय नक्की सांगा कमेंटमध्ये, आवडली की नाही रेसिपी नक्की सांगा। आणि खरंच मनापासून सांगते, खूपच सिंपल रेसिपी आहे आणि खूप लवकरात लवकर शिजते आणि खूप सुंदर लागते। टेस्ट तर एवढा भारी आहे याचा आणि एकूण एक असा तुकडा याचा शिजलेला आहे। तर नक्की तुमच्या इथे जर बाळंतीण वगैरे असणार किंवा कुणाला जर सर्दी वगैरे काही झालं असणार तर नक्की तुम्ही पाजाने रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा। आणि थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल।